नमस्कार. आज आपण तैत्तिरीय उपनिषदाचा अभ्यास करतो आहे. हे तैत्तिरीय उपनिषद कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय अरण्यकात येते. कृष्ण यजुर्वेदाचा भाग आहे. जसं कठ उपनिषद हा कृष्ण यजुर्वेदाचा भाग आहे, त्याप्रमाणे तैत्तिरीय उपनिषद हे सुद्धा कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय अरण्यकाचा प्रपाठक आहे. या अरण्यकामध्ये 7, 8, 9 जे प्रपाठक आहेत त्याला तैत्तिरीय उपनिषद असं नाव आहे. आता 7वा प्रपाठक काय आहे? शिक्षावल्ली आहे, म्हणजे मंत्र आहे, श्लोक आहे, त्याला संहितो उपनिषद असं म्हणतात. 8वा प्रपाठक आहे ते ब्रह्मानंद वल्ली असं म्हणतात, ब्रह्माबद्दलची माहिती आहे. आणि 3रा प्रपाठक भृगुवल्ली आहे. असं 3 आहेत. 10वा जो प्रपाठक आहे त्याला नारायणोपनिषद असं म्हणतात. तो याज्ञिकी उपनिषद आहे. या शिक्षावल्लीमध्ये उपासना आहे. आचार्य हे आपल्या विद्यार्थ्याला, शिष्याला कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिक्षण देत असतात. ब्रह्मानंदवल्ली आणि भृगुवल्ली याला वारुणी उपनिषद असं म्हणतात. यावर शंकराचार्यांचे भाष्य आहे आणि सायणाचार्यांचे सुद्धा भाष्य आहे. आता शिक्षावल्लीचा पहिला अनुवाक आपण पाहतो आहे. एकंदर शिक्षावल्लीमध्ये 12 अनुवाक आहेत. ब्रह्मानंदामध्ये 9 आणि भृगुवल्लीमध्ये 10 असे 31 अनुवाक आहेत. आज आपण 12 अनुवाक शिक्षावल्लीमध्ये आहेत, त्याचं थोडक्यात असं पाहणार आहोत. त्यात यस्मात् जातं जगत् सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते तेनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. ज्ञानात्मने नमः. ज्ञान आणि परमात्मा हा ज्ञानाचा द्योतक आहे. इथे ज्ञानात्मने नमः त्याला नमस्कार केलेला आहे. त्याच्यानंतर गुरुला नमस्कार केलेला आहे. आपल्याला जो मध्ये सांगतो आहे ज्ञान, त्या गुरुला आपण नमस्कार करतो, कारण शब्द, वाक्य, प्रमाण याद्वारे तो आपल्याला ज्ञान देतो. आणि 3रा जो भाग आहे, गुरुच्या प्रसादाने मी उपनिषदाचा अर्थ समजून घेतो. म्हणजे ज्याला याचा अर्थ समजून घेण्याची तळमळ आहे त्याने हे उपनिषद पाहावं. आता जे जगामध्ये काय आहे, कर्म हेतू कामाच्यात असं म्हटलं. कर्म केव्हा सुरू होते? आपली इच्छा असेल तर सुरू होते. आपल्याला इच्छाच नाही, मला काही करायचंच नाही, मग कर्म सुरू होणार. मग कर्म असल्या म्हणजे कामना असल्याशिवाय, इच्छा असल्याशिवाय आपण कोणतंही कर्म करू शकत नाही. म्हणजे कर्म करण्याचं साठी काम म्हणजे इच्छा निर्माण होणे हे सगळ्यात आवश्यक आहे. आपली इच्छाच नसेल तर मग कर्म करण्याचं काही गरजच नाही. म्हणून इच्छा हे प्रमुख भाग आहे. इच्छा हे कारण आहे आणि कर्म हे त्याचा परिणाम आहे. आता आपण याच्यामध्ये म्हटलं आहे की फिअरलेसनेस, आता आपण चर्चा केली की अभय हे मिळालं पाहिजे. हे अभय केव्हा मिळेल त्याबद्दल याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. शंकराचार्याच्या भाष्यामध्ये काय म्हटलं? स्वर्ग शब्द वाच्य निरतिशय प्रीती. तर कामना करायची कशासाठी बा? आपल्याला पैसा मिळायला पाहिजे, आपल्याला स्वर्ग मिळाला पाहिजे, आपल्याला चांगली परिस्थिती मिळायला पाहिजे, म्हणून आपण ते कर्म करतो. तर स्वर्गाचं राज्य मिळालं पाहिजे, त्याचं
ब्रह्माचं स्थान मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं मला राजा व्हायला पाहिजे, हे कर्माचं. तर इथे जे मीमांसक म्हणतात, पूर्वमीमांसक ज्याला म्हटलं आहे, अर्थात तो धर्म जिज्ञासा, त्याला कर्ममीमांसा म्हणतात. आणि वेदांत आहे अर्थात तो ब्रह्मजिज्ञासा. धर्मजिज्ञासा आणि ब्रह्मजिज्ञासा याच्यामध्ये फरक आहे. धर्म हे आपण कसं वागायचं, कशासाठी वागायचं, काय वागायचं, कोणतं कृत्य बरोबर आहे, कोणतं नाही हे सांग. परंतु जे वेदांत आहे ते ब्रह्माची प्राप्ती, म्हणजे ब्रह्माची प्राप्ती म्हणजेच मुक्ती, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे या दृष्टीने त्याचं हे. शंकराचार्य म्हणतात की स्वर्ग आणि कर्म हे अनित्य आहे. हे नित्य नाही. आपण चांगले कृत्य केले, आपण यज्ञ केला, आपण चांगले कामं केले तर आपल्याला चांगली परिस्थिती निर्माण होईल, आपल्याला स्वर्ग मिळेल. परंतु आपलं पुण्य संपल्यानंतर पुन्हा आपल्याला पृथ्वी लोकावर यावंच लागेल. म्हणजे स्वर्गसुद्धा अनित्य आहे. मग नित्य काय आहे तर ब्रह्माची एकरूपता आपली. ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं तर पुनर्जन्म नाही, हे याचा अर्थ. ते श्रेय म्हणजे मुक्ती, ज्ञानप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती असं म्हणता येईल. ती कर्माने होते का? कर्माने होत नाही. विद्या अपेक्षा युक्त कर्माने होते का? नाही. कर्म आणि ज्ञानाने होते का? नाही. कर्म अपेक्षायुक्त ज्ञानाने होते का? नाही. आणि केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते, हा विषय आहे संपूर्ण वेदांताचा. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानादेव म्हणजे ज्ञानदेव नाही, ज्ञानादेव ज्ञानात एवं कल्याणम. तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला कैवल्य प्राप्त होत नाही. तो कर्माचा विषय नाही. शंकराचार्याच्या भाष्यामध्ये काय म्हटलंय? तस्मात् विद्या अविद्या काम कर्म उपादान हेतू निवृत्तो. अविद्या अज्ञान आहे, काम आहे, इच्छा आहे, ही नष्ट झाली पाहिजे, अविद्या नष्ट झाली पाहिजे आणि कर्म हे निष्ठ झालं पाहिजे. जे आपण आता त्याला निष्काम कर्म वगैरे म्हणतो, पण कर्म अगोदर आहे, निष्काम कर्म नंतर आहे. ईश्वर अगोदर आहे, निरीश्वर नंतर आहे, एकमेकाच्या विरुद्ध आहेत ते. आणि स्वयंच्या आत्मा ब्रह्मा. आणि वेदांताचा विषय आहे जो आत्मा आहे आपला तोच ब्रह्म आहे. हे ज्ञान ज्या माणसाला होते तेव्हा त्याला मुक्ती होते. हा महत्वाचा विषय आहे. म्हणून अज्ञान तेव्हा आहे मनुष्याला हे संपलं पाहिजे, विचार संपली पाहिजे, अज्ञान संपलं पाहिजे, कर्म संपलं पाहिजे, तप केलं पाहिजे, तेव्हा ते प्राप्त होईल असं सांगितलं. त्याच्यामध्ये वरुण आणि 6 मार्ग सांगितले. तप करायला सांगितलं. अन्न, प्राण, चक्षु, श्रोत्र, मन आणि वाणी याचं तुम्हाला तप करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे मुक्ती मिळाल्यानंतर काय होईल? गर्भ, जन्म, जरा इत्यादीचा उच्चार होईल. मुक्ती त्याला म्हणतात. पुनरपि जन्म पुनरपि मरण. पुन्हा पुन्हा आईच्या गर्भामध्ये जन्म घ्या, जरा करा, तरुण व्हा. याचा अवसाद करण्याचं जी विद्या आहे त्याला उपनिषद म्हणतात. त्याला उपनिषद म्हणतात शंकराचार्य. अथवा ब्रह्माचे जवळ नेणारी विद्या ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद आहे. ब्रह्माला जवळ नेण्याची विद्या असे आहे त्याला उपनिषद असं म्हणतात. आता गंगेचा प्रवाह आहे ते त्याप्रमाणे कर्तृत्व आहे. कर्मामध्ये दुःख आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा, कोणतंही कर्म दोषमुक्त नाही. कोणतंही कर्म, प्रवचन करा, हे करा, कोणाचं दुःख होणार, काहीतरी वाईट होणार. म्हणून कोणतेही कर्म हे पूर्ण
तसं नसतंय. निष्काम होत नाही. निष्काम हा आपण कर्म आहे म्हणून निष्काम शब्द वापरतो. पण निष्काम कर्म कोणी करेल का? पुष्कळ लोक म्हणते की नाही भाऊ आज तुम्ही इथे प्रवचनालय आहे, आपण काहीच कोणी काही बोलते का, काही आपल्याला मिळते का, हे घेण्यासाठी येतो आपण. म्हणजे निष्काम कर्म आहे का? नाही आहे. मला स्वर्ग मिळाला पाहिजे ही इच्छा आहे, हे निष्काम कर्म आहे का? नाही, त्याला निष्काम कर्म म्हणत नाही. जर ते अभ्यास करतो तर ते पास होण्यासाठी करतो, म्हणून तो निष्काम कर्म करू शकेल का? नाही. क्षत्रिय युद्ध करेल तर यश मिळण्यासाठी युद्ध करेल, तो करेल का? नाही. तर कर्म हे इच्छा आहे की कामना नष्ट करावं लागेल किंवा आपल्याला त्याचं फळ मिळालं नाही तरी चालेल, त्याला निष्काम कर्म. ते निष्काम कर्म जे आहे ते कृष्णाने साधलं. ते म्हणते मला काही मिळवायचं आलं नाही, मला काही कोणती इच्छा राहिली नाही, म्हणून मी शस्त्र हाती धरणार नाही. ही जी पातळी येते त्याला ते निष्काम कर्म असं म्हणता येईल. तुला काय पाहिजे? सैन्य पाहिजे सैन्य घे, तुला काय पाहिजे? कृष्ण पाहिजे कृष्ण घे. मी जे काही आहे ते करायचं, त्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करायचा नाही. म्हणून आज जे लोक म्हणतात की गुरु तुमचं चांगलं करेल, धर्म तुमचं चांगलं करेल, एखादा ब्रह्मदेव चांगलं करेल, तो कोणीही काही करू शकत नाही. ज्याचं त्यालाच भोगावं लागते. कृष्णसुद्धा हस्तक्षेप करत नाही. परंतु आपण देवाची पूजा करतो, ईश्वराची पूजा करतो, ही आपल्या मनसमाधानासाठी करतो, आपल्या मनाला समजवण्यासाठी करतो आणि आपल्या हातून वाईट गोष्टी होऊ नये याच्यासाठी करतो. इतकंच त्याचा अर्थ आहे, बाकीचा काही अर्थ त्याला राहत नाही. आता शांतीपाठ आहे त्याचा, हे आता अगोदर प्रस्तावना झाली माझी, आता शांतीपाठ सुरू होतो. ओम चन्नो मित्र शं वरुणः चन्नो भवत्व अर्यमा चन्नो इंद्र बृहस्पति चन्नो विष्णुरुक्रम नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तस्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. यामध्ये इंद्र हा बलशाली आहे म्हणून आपण त्याची प्रार्थना करतो. बृहस्पती हा इंटेलिजंट आहे, विद्वान आहे, चांगला बोलणारा आहे म्हणून त्याची करतो. आणि विष्णूची करतो. ही एकंदर त्याबद्दलची प्रार्थना आहे. आपण आता शिक्षावल्ली इथपासून सुरू करू. गीते अनुवाकाय शिक्षा व्याख्यानम वर्ण स्वर मात्रा बलम सामसंतानम. म्हणजे शिक्षा कशी सुरू होते? आपल्याला वर्ण अक्षरं माहीत पाहिजेत, स्वर माहीत पाहिजेत, उदात्त स्वर आहे, अनुदात्त स्वर आहे, ह्रस्व आहे, दीर्घ आहे, संधी आहे, समास आहे, या सगळ्याचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. शास्त्र शिकत असताना किंवा कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करत असताना हे एवढं महत्त्वाचं आहे. त्याच्या पातंजली महर्षीने एक ह्याच्याबद्दल सुंदर असं लिहिलेलं आहे की जर स्वरामध्ये बदल होत असेल किंवा एखादा अक्षर इकडच्या तिकडे होत असेल तर त्यामध्ये अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. हे आपण पुष्कळ वेळेस हे पाहू शकतो. ते काय म्हटलंय? दुष्ट शब्द स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तदमर्थमाह स वाग वज्रो. वाणीला वज्र म्हटलेलं आहे. जसं वज्र फेकल्यानंतर लोकांचा नष्ट होतो, तो वाणी सुद्धा आपलं वज्र आहे. आपण वाणीने कोणाचं नुकसान करू शकतो, कोणाचं काही करू शकतो.
अनेक उदाहरण. यजमान हिनस्ती येथेंद्र शत्रू स्वरतो अपराधात. जर स्वराचं चुकीचा आपण उल्लेख केला तर अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून जो वृत्तासुर होता त्याने इंद्राचा वध करण्यासाठी यज्ञ केला आणि त्याने हा मंत्र म्हटला तर मंत्राचा दुष्परिणाम असा झाला. यथेंद्र शत्रू की यथेंद्र शत्रू. इंद्र हा त्याचा शत्रू होता. इंद्राचा वध की त्याच्या शत्रूचा वध. तर इंद्राचा शत्रू कोण होता? वृत्तासुर. तर इंद्राच्या शत्रूचा वध करावा याच्यासाठी यज्ञ केला म्हणजे त्यांनी त्याचा स्वतःचा वध केला असं ते हे आहे. म्हणून तुम्हाला स्वरज्ञान येत असलं पाहिजे, संधी येत असली पाहिजे, समाज येत असला पाहिजे, व्याकरण येत असलं पाहिजे. तेव्हा तुम्ही कोण्याही ग्रंथाचा अभ्यास करू शकता, अन्यथा करू शकत नाही. म्हणून शिक्षावल्ली शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यासाठी मग काय अथा तो ब्रह्मजिज्ञासा. अथा म्हणजे यावेळेस की हे झाल्यानंतर जसं आपण असं म्हटलं की षटसंपत्ती आहे. षटसंपत्ती आपण पूर्ण आचरण केल्यानंतर मग ब्रह्मविद्येचा अभ्यास करा. कोण्या वेळेस काय करायचं हा तो क्रम ठरलेला आहे. इति म्हणजे असे इमाम म्हणजे जे काही बोललेलं आहे तसे. वेद, उपासना, मेडिटेशनला उपासना म्हणतात. जप आहे, सॅक्रिफाईस म्हणजे यज्ञ आहे, मधुरवाणी बोलायची आहे. महाभारतात सांगितलेलं आहे मधुरवाणी बोलावी. परंतु असत्य मधुरवाणीने बोलायचं नाही. लोकांना प्लीज करण्यासाठी असत्यवाणी बोलू नाही. लोकांना खुश करण्यासाठी बोलू नाही. दुःख देणारे वचन बोलू नाही. तर क्षमादम याची ही अशी चतुर्थ अनुवाद हा त्याला. आता पवित्र होणे अतिशय महत्त्वाचं. पवित्रता हा पहिला गुण आहे. म्हणून जे पाप आहेत ते नष्ट झाली पाहिजे. त्यामुळे यज्ञ वगैरे करण्याची प्रथा आहे. अनेक ग्रंथामध्ये अनेक याचे ब्रह्मचर्य पाळण आहे, असत्य बोलू नाही, अशा प्रकारचं अनेक केलेलं आहे. आता पंचम अनुवाकामध्ये काय आपण गायत्री म्हणतो. भू भुव स्व असं म्हणतो. याच्यामध्ये आणि मह आहे. आपण पाहिलं आहे थिओसॉफीमध्ये की 7 लोक आहेत. भू आहे, भू आहे, स्व आहे, म आहे, जन आहे, तप आहे आणि ब्रह्म आहे. सत्यलोक आहे. सत्यलोक हे शेवटचे आहे. तर हे व्यावृत्ती असं म्हणतात. ओम ध्यान करायचं असेल तर भू भुवस्व हे व्यावृत्ती आहे. खरं तत्सवितुर्वरेण्यंपासून तो श्लोक होतो. हे त्याचा भाग नाही आहे. भू भुवस्व हा महा हे भाग नाही, हे व्यावृत्ती आहे. त्याचं इंडिकेशन ओम म्हणजे काय आहे हे दाखवण्यासाठी आपण व्यावृत्तीचा उपयोग करतो. ही व्यावृत्ती महा जसं मागे मी सांगितलं ऐतरेय उपनिषदाचा करता महिदास आहे. त्याने हे बहुतेक केलं असावं. हा चौथा जो भाग आहे याचाही याच्यामध्ये पुष्कळ असं हे केलेलं आहे. भू कशाला म्हणतात? अग्नी आहे, ऋग्वेद आहे, प्राण आहे, ही पहिली व्यावृत्ती आहे. अंतरिक्ष लोक आहे, वायू आहे, सामवेद आहे, अपान ही दुसरी आहे. जीव लोक आहे, आदित्य आहे, युर्वेद तिसरी आहे. आदित्य, चंद्रमा, ब्रह्मा आणि अन्न ही चौथी व्यावृत्ती आहे. अशा प्रकारचं ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्मता नाडी वगैरेचा वर्णन आहे. किरणमय ज्योती काय म्हणतात त्याचं वर्णन आहे. आणि याच्यात एक शब्द आला आहे अहल्याजार. अहल्याजार हा शब्द आलेला आहे वैदिक ऋचामध्ये. इंद्राला अहल्याजार असं म्हणतात. याच्याबद्दलचं सांगणार आहे मी की अहल्या
इंद्र म्हणजे दिवसाला इंद्र म्हटलं आहे. दिवस चांगल्या गोष्टी प्रकाश आहे त्याला इंद्र म्हटलं आहे. आणि अहल्या म्हणजे रात्र आहे, अंधार आहे, त्याला अहल्या म्हटलं आहे. ज्यावेळेस हा प्रकाश संपतो त्यावेळेस मग अहल्या जागृत होते, म्हणजे अंधार पडतो, प्रकाश नसतो तिथे. हे अहल्या नसतं केव्हा होते? ज्यावेळेस सकाळ होते, प्रकाश होते तेव्हा ते. म्हणून अहिल्याला नष्ट करणारा इंद्र, म्हणून त्याला अहिल्याजार असं म्हटलेलं आहे. म्हणून जे आपण याच्यामध्ये अहिल्या वगैरेच्या गोष्टी ऐकतो त्याचा संदर्भ वेगळा असेल त्याबद्दल मला म्हणायचं नाही, परंतु इंद्राला अहिल्याजार असं म्हटलेलं आहे. याच्यात व्यासाने असं म्हटलेलं आहे की पर्वत कशाने ताकद कमी होते पर्वताची? सतत जर झाड असेल तर तो दगड झिजतो आणि त्याची ताकद कमी होते. आणि त्यांनी दुसरं असं म्हटलं, वार्कचल्यव मनसो जरा. जरा जसं मनुष्य तरुण होतो मग जरा होतो, त्याचं सगळं वर्णन आहे. जरा म्हणजे काय? तर एकसारखं जर मनुष्य बोलत राहिला तर त्याचे फुफ्फुस बेकार होतात. जे टीचर आहे, लेक्चर आहे, असं पुष्कळ वेळेस केलं तर त्याचे मागे राऊतवाडीमध्ये कोण टीचर होते मला माहीत नाही, त्यांना सुद्धा फुफ्फुसाचा आजार झाला. म्हणून तो टीचर किंवा लेक्चरर हे जास्त काळपर्यंत बोलू शकत नाही. त्याला जरा आली, त्याचा ताकद कमी झाली म्हणजे फुफ्फुस कमी झाले. म्हणून आपल्या परवा याच्यात पुष्कळ लोकांनी लिहिलं की म्हाताऱ्या लोकांनी चूप राहू नये, बोललं पाहिजे, हे केलं पाहिजे. म्हणून काही याच्यावर मी लिहिलं की बोललं पाहिजे, पण अतिरेक नको, अति सर्वत्व वर्जते. जर म्हाताऱ्या माणसाने 80-86 वर्षाच्या मात्र सकाळपासून 4 तास गेला तर त्याचे फुफ्फुस कंबत होऊन जाते. मी म्हणत नाही, व्यास म्हणतात. तर हे जराचं स्पष्टीकरण आहे दिलेलं. त्याच्यानंतर ओमिती ब्रह्म. ब्रह्म काय आहे? ओमिती, ओम हा ब्रह्म आहे. आता 9वा अध्याय 9वा अनुवाक आहे. ऋतंच स्वाध्याय प्रवचनेनं श्रोत कर्म आणि स्मार्त कर्म. वैदिक कर्म कोणते करायचे आणि व्यवहारातले कोणते कर्म करायचे याचीही फोड केलेलं आहे. सत्यांच स्वाध्याय प्रवचने. प्रॅक्टिस ही करायला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे वेदाचा अभ्यास करायला पाहिजे. प्रवचन म्हणजे त्याच्यानंतर सत्य आहे, सत्याचं तप आहे, अग्निहोत्र आहे. अतिथी असेल तर त्याला तुम्ही चांगल्याप्रमाणे रिस्पेक्टफुली भरपूर अन्न दिलं पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे, माणसासारखं त्याच्याची वागणूक केली पाहिजे असं म्हणतो. प्रजा निर्माण केली पाहिजे आणि ग्रंथन निर्माण केले पाहिजे. हे सगळं कामाचं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. सत्यवचन बोललं पाहिजे. हा राठी तरो आचार्य होते, त्याचा मुलगा म्हणतो. राठी तरो आचार्य याचा मुलगा सत्यवचन बोला असं सांगतो. पौरुषिष्ट आचार्य त्याचा मुलगा म्हणतो हे सत्यवचन बोला. केव्हा म्हणतात? त्यांनी ती अनुभूती घेतली म्हणून त्यांचं नाव आलं. जगात आतापर्यंत हजारो कोटी लोक म्हणतात सत्यवचन बोला, परंतु त्यांनी जी अनुभूती घेतली आहे हे त्यांनी असं म्हटलं. तपोनित्य, तप नित्य करा. हे कोणी म्हटलंय? मुद्गल आचार्याचा मुलगा, म्हणजे त्यांनी स्वतः तप केलं तेव्हा त्यांनी सांगितलं तप करा. महर्षी जे असे आहेत की ज्यांनी ते स्वतः आचरण केलेलं आहे आणि आचरण केल्यानंतर मग लोकांना सांगितलेलं आहे, म्हणून त्यांचे नाव उपनिषदात आलेले आहे. अहम वृक्षच्छ रेवा हे त्रिशंकू म्हणून आपल्याला माहिती असेल. त्रिशंकू हे महर्षी होते. आपण विश्वामित्र आणि त्रिशंकूला वर स्वर्गात नेलं, त्यांनी येऊ दिलं नाही म्हणून गोष्ट आहे का? तो आहे की नाही? हा महर्षी आहे. याच्याबद्दल म्हटलं आहे की मला ब्रह्माची प्राप्ती झालेली आहे, मी मेधाबुद्धी प्राप्त केलेली आहे, माझे सगळे पाप नष्ट झालेले आहे. त्याप्रमाणे मी वामदेवाप्रमाणे माझी
स्थिती निर्माण झाली आहे असं त्याने म्हटलं. आता एकादशा अनुवाद आहे, महत्त्वाचा आहे. शिष्याला सगळं शिक्षण दिल्यानंतर शिष्य ज्या वेळेस जातो त्यावेळेस मग गुरुला म्हणतो, गुरु दक्षिणा द्यावी, काय द्यावी का नाही. पुष्कळ लोक माझ्या खिशामध्ये लवंग आहे, मी लवंग देतो. म्हणजे आपल्याजवळ त्यांच्याजवळ काहीच नसतं, त्याचं काय देणार. म्हणून हा आग्रह करू नये शिष्याने की नाही नाही तुम्ही माझ्याकडून दक्षिणा घ्या, हा आग्रह करू नये. आग्रह केला तर मग विश्वामित्राची ती तुम्हाला गोष्ट नंतर सांगेल हे काय होतं ते. त्यामध्ये काय म्हणतो तो, नागपूर विद्यापीठामध्ये आम्ही कॉन्व्होकेशनला 66मध्ये BCom झाल्यानंतर गेलो तर तिथे याचा उल्लेख आहे तैत्तिरीय उपनिषदाचा. त्यावेळेस होता सत्यममध्ये धर्मांचर दीक्षांत समारंभाच्या वेळेस ते म्हटल्या जाते की तुम्ही आता जगात कसं वावरायचं हे विद्यार्थ्याला सांगितले जातं. म्हणून म्हणतो की मुलाचं लग्न करा, पुत्र प्राप्त होऊ द्या वगैरे, ते सुद्धा आहे. पण नीतीने सगळं करा आणि त्यांनी काही करू नका. सत्यममध्ये धर्मांचर स्वाध्यायाला प्रमाद, स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नका, अभ्यास करा नेहमी. नाही तर एक जे आपण शिकलो तेच आयुष्यभर शिकवायचं. मी प्रवचनकार पुष्कळवाले टीका म्हणून नाही, पण ते इथे बोलले ते दुसऱ्या गावात तेच बोलतात, तिथे बोलतात, 10 वर्षानंतर तेच बोलतात. टीचरसुद्धा लेक्चररसुद्धा जे 10 वर्षापूर्वी बोललेले आहेत तेच बोलतात. त्याच्यात काही फरक होत नाही, त्याच्यात काही अडचण करत नाही. म्हणून विवेकानंदाने त्यांना टीचरबद्दल फार चांगले बोललेले आहेत. तुम्ही अप टू डेट नॉलेज नसेल तर त्या टीचरशिपला लेक्चरशिपला काही अर्थ नाही. की लेक्चरवर टीका करण्याचा हे नाही आहे. मातृदेवो भव, आईला माता म्हणा, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या उपनिषदामध्ये सांगितलेली आहे की गुरु स्वतः शिष्याला सांगतो. काय सांगतो, यांना अस्माकं सुचरितानि, जे आमचं चांगलं वर्तन आहे, जे आमचं सुकृत आहे, जे आम्ही चांगले कर्म करतो, त्वानि पेयोपपाच्यानि, जे आमचे कर्म चांगले आहे ते तुम्ही स्वीकारा असं गुरु म्हणतो. आजचे गुरु काय म्हणतात माहीत नाही, परंतु त्यावेळेसुद्धा त्यांनी शिक्षण दिलं की मी जे सांगतो ते सगळंच करा, मी जसं वागतो ते संपूर्ण तुम्ही हे करा असं गुरु म्हणत नाही. गुरु काय म्हणतो की माझे जे कर्म चांगले आहेत, माझं जे सुकृत चांगलं आहे तेवढं तुम्ही घ्या, बाकीचं घेऊ नका. हे तैत्तिरीय उपनिषदात अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. की कुठेही कोणी सांगत नाही, कोणत्या प्रवचनात सांगत नाही, कुठेच काही सांगत नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं की ज्याच्यापासून जे चांगलं आहे तेच घेतलं पाहिजे, त्याचे बेकार गुण घ्यायला नको. हे स्वतः मी म्हणत नाही तर जे उपनिषदाचे आचार्य म्हणतात स्वतः, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि सरळ हृदयाचे वाग, सरळ सरळ माणसाने वागावं, पोटाचे कोठात असं वागू नाही. मग सूर्यद्वारेनं म्हणजे मग मुक्ती काय, सूर्यद्वारेपासून मिळते वगैरे वगैरे याची पुष्कळ. ज्ञानाची प्राप्ती काय होते, तुमचं पाप नष्ट झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी ईश्वर कृपा आहे, तप आहे, ध्यान आहे, अहिंसा आहे, ब्रह्मचर्य आहे, श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे. त्या सगळ्याचा अधिकार प्रत्येक याच्यामध्ये सर्वांचा आहे. परंतु परब्रह्माची प्राप्ती केवळ ज्ञानानेच होऊ शकते, बाकी कोणतेही त्याला उपयोग नाही. म्हणून ज्ञानादेव तू कैवल्यम असं म्हटलेलं आहे. हा एकंदर याचा भाग आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये ब्रह्मानंद वल्ली घेऊ.
कठीण